पुन्हा हसणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही, हसणाऱ्याला सांगायचं काय, सबर कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, सबर कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. हसणाऱ्याला हसू द्या. भगवान बाबांनी लक्ष दिलं नाही, परिणाम भगवान बाबा एके दिवशी बहिर्मुख दिशेला जात आहेत आणि गेल्याच्या नंतर काही नालायक लोक समाजकंटक एकत्र येतात आणि माझ्या भगवान बाबाचं नाव खराब करण्यासाठी ज्या क्वाटवरती भगवान बाबा राहायचे झोपायचे, ज्या रूममध्ये उठणं बसणं असायचं, त्या पलंगावरती एका महिलेची चोळी आणि बांगडी टाकल्या जाते. एका तासाने भगवान बाबा येतात आणि भगवान बाबाला लोक म्हणतात, भगवान बाबा तुम्ही स्त्री लंपट आहेत, भगवान बाबा तुम्ही स्त्रीच्या आहारी गेलेले, तुम्ही ब्रह्मचार्याचं वृत्त पालन केलं नाही, तुम्हाला गडावर राहण्याचा अधिकार नाही. काय वाटलं असेल या महामानवाला, काय वाटलं असेल या साधूला, या संताला. भगवान बाबाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, अरे ज्या समाजाच्या उद्धारासाठी मी जन्म घेतला त्या लोकांनी मला त्रास द्यावा, ज्या इंद्रियामुळं माझ्यावरती आळ घेतलाय ते इंद्रिय ठेवायचं नाही. भगवान बाबा निर्णय घेतात, नारायणगडाहून खाली पाऊल टाकतात तशी नारायणगडावर पिंपळ नावाचा वृक्ष काळ दिशा मोडून पडतो. याचा अर्थ लक्ष्मी नारायणगडावरती निघून जाते भगवान बाबाच्या स्वरूपातून. आणि भगवान बाबा खरवंडी नावाचं गाव आहे, तर काही तर खरवंडीची कोणी, खरवंडी नावाचं गाव आहे, त्याच्या शेजारी पकाळडो नावाचा डोह आहे. त्या डोहामध्ये भगवान बाबा जात आहेत, दोन्ही इंद्रियाच्या मध्ये इंद्रिय ठेवतायत आणि ठेचून टाकतात. ऐका माझ्या राजानो, जिथे रक्त सांडलं तिथं तुळशी उगवतात, हे भगवान बाबाचं चरित्र. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले संत दिले अभय तेथे. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, जिथं तुळशी उगवतात हे भगवान बाबाचं चरित्र आहे. आणि साहेब, आपल्याला जिथं जाळलं तिथं गांजराचं गवत येत नाही आपलं चरित्र आहे. किती इलेक्शन जीवन जगताय. जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते तेव्हा तेव्हा जगाचा मालक अवतार घेत असतोय. 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये अंधकार पडलेला होता आणि लोकांना वाटायला लागले, अरे अंधार होतो दिवा पाहिजे, अंधार होतो दिवा पाहिजे, महाराष्ट्र बर्बाद होत चाललाय, पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. परिणाम 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्र राजाचं दैवत या ठिकाणी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. बघा, अरे जिजामातेची कुशपवित्र होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि कौतिका मासाहेबांची कुशपवित्र होती म्हणून राष्ट्रसंत भगवान बाबा गडकर जन्माला आले. सांगू द्या मला पुढं, कौतिका मातेची कुशपवित्र होती म्हणून त्या ठिकाणी भगवान बाबा जन्माला आले. आणि बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये नात्रा गावामध्ये लिंबाबाईची कुशपवित्र होती म्हणून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी बोंडे साहेब. एखादा वीर जन्माला येण्यासाठी, शूर जन्माला येण्यासाठी, महामानव जन्माला येण्यासाठी मातेची कुश पवित्र लागते, एवढी कुश पवित्र लागते. म्हणून मी म्हणत असतो, जननी जने तो भक्त जने, दाता या शूर जने. ताई, जन्म द्यायचे ना एखाद्या कीर्तनकाराला जन्म द्या, जन्म द्यायचे ना एखाद्या कथाकाराला जन्म द्या, जन्म द्यायचे ना एखाद्या भारत मातेची सेवा करणाऱ्याला जन्म द्या, गो मातेची सेवा करणाऱ्याला, गोठ्यातल्या गायीची सेवा करणाऱ्या वीराला जन्म द्या. अरे या देशाचं नाव बर्बाद करणाऱ्या औलादीला जन्म देण्यापेक्षा आपण अशा राहिल्या तरी बऱ्या. जननी जने तो भक्त जने, दाता या शूर जने. ताई, तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे. अरे जिजामाता 4 वाजता सकाळी उठायच्या आणि राजेंना मांडीवरती घ्यायच्या, रामायण महाभारत सांगायच्या म्हणून शिवाजी महाराज घडले. आताची जिजामाता 4ला उठत नाही, सूर्य निघून गेल्यावर उठती महाराज, आहे का नाही? नुसती सूर्य गेल्यावर निघून उठत नाही, 6 वाजता पुढचं पाऊल बघायला बसती. मालिका संपली का ती? मी ते बघितली होती 4 वर्षाखाली, मला तेवढीच माहिती आहे. 6 वाजता पुढचं पाऊल बघायला बसती. 10चं माझं मन तुझं झालं बघल्याशिवाय उठत नाही. शहाजी राजा हातानं जेवून घेतो तरी जिजामातेला पत्ता नाही. कसा घडेल शिवाजी? ताई, ताई तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे. किती ताकद आहे? निंदा मत कर नारी की नारी रतन की खान, निंदा मत कर नारी की नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान. ताई तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे. अरे या भारत देशाची एक स्त्री, या महाराष्ट्र राज्याची, या भारत देशाची राष्ट्रपती होऊ शकते. तिचं नाव आहे प्रतिभा
ताई पाटील. अरे बघा, एक या महाराष्ट्राची, भारत देशाची मुलगी, एक स्त्री सुद्धा राष्ट्रपती होऊ शकते. या महाराष्ट्राची एक खासदार होऊ शकते, मंत्री होऊ शकते. आणि सांगू द्या खांदा कॉलनीकर, या आपल्या खांदा कॉलनीची एक महिला उपमहापौर बी होऊ शकते. लक्षात राहिले का तुमच्या? ही ताकद स्त्रीमध्ये आहे गड्या. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी स्त्रीची ताकद कमी समजू नका. विठाला विठाला म्हणून एखादा वीर जन्माला येण्यासाठी, सूर जन्माला येण्यासाठी मातेची कुश पवित्र असते. मी कोणत्या जातीवादक बोलणारा नाही, पण ऐका, भगवान बाबाचा जन्म जो वंजारी समाजामध्ये, सानप कुटुंबामध्ये झाला ना माझ्या राजानो, कौतिका मासाहेबांची कुश एवढं पवित्र झालेली होती की उभ्या आयुष्यामध्ये कौतिका मासाहेबांनी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सेवा केलेली होती. सकाळी 4 वाजता कौतिका मासाहेब उठायच्या. बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यामध्ये घाट सावरगाव नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये कौतिका मासाहेब उठायच्या आणि उठाल्याच्या नंतर पावन पवित्र गोमातेचं दर्शन घ्यायच्या, गोमूत्र घ्यायच्या आणि त्या गोमूत्रामध्ये स्वयंपाक बनवायच्या आणि पवित्र सोहळ्याने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची पूजा करायच्या आणि मनामध्ये आणायचे, देवा अरे तुझ्यासारखा एखादा पुत्र मला जन्माला यावा, गोरगरिबाचं कल्याण करणारा जन्माला यावा, गरिबाच्या कामाकाठी येणारा जन्माला यावा. नाही का, साक्षात पांडुरंगाने स्वप्नामध्ये प्रसाद दिला आणि त्या ठिकाणी आबाचा जन्म झाला. त्यांचं नाव म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा. कारण आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये जा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात जा, सीताई साहेब, वंजारी समाजातल्या महिलांनी अभक्ष्य भक्षण केलेलं नाही महाराज. लक्षात यायले का तुमच्या? आमच्या मराठवाड्यात अभक्ष्य भक्षण करत नाहीत आणि म्हणून त्यांची कुश पवित्र असते आणि तिथून जन्माला येणारा एखादा मुलगा 100% महाराज समाजाच्या कामी येत असतो. म्हणून भगवान बाबांच्या मासाहेबांचा, आई साहेबांची कुश पवित्र होती. कौतिका मासाहेबांच्या पोटी आबाचा जन्म झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं आबा. मुलाचं काय नाव ठेवलं? आबा नाव ठेवलं. म्हणून ताई, तुम्हाला माझी विनंती आहे बघा ताई, नावं ठेवत असताना एखादी देवाचं नाव ठेवा, एखादी संताचं नाव ठेवा, साधूचं नाव ठेवा. नाव ठेवायचे ना पांडुरंग ठेवा, नाव ठेवायचे ना ज्ञानोबा ठेवा, तुकोबा ठेवा, नाव ठेवायचे ना जनाई, सरस्वती, मुक्ता, अशी नावं ठेवा महाराज. पण आताची नावं पिल्लू, नुसतं पिल्लू नाव ठेवत नाहीत महाराज. काही काही अवलादी बायकुला सुद्धा पिल्लू म्हणायला लागल्यात. मग ह्या जगतची गोष्ट आहे महाराज. एका माणसाने आवाज आला, पिल्लो. मी त्या पिल्ल्याकडे बघायला गेलो, 85 किलोचं पिल्लू होतं महाराज. किती? अरे काय दादा, अरे ज्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, मासाहेब जिजाऊंच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, भगवान बाबाच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. नावं ठेवत असताना येसाजी, तानाजी, धुरंधर अशी नावं ठेवली पाहिजेत, मर्दानी नावं ठेवली पाहिजेत. लोक काय नाव ठेवतील काही सांगता येत नाही. गुजरातमध्ये त्या ठिकाणी फार मोठा सप्ताह असतोय. 17 तारखेला माझं काल्याचं कीर्तन आहे त्या वापीला. तिथं कीर्तनासाठी गेलो, मस्त आराम केला. जशी इथं गावकऱ्यांनी खांदा कॉलनी व्यवस्था केली तशी मस्त व्यवस्था केली. आता शहरात गेलं की थोडं राहणीमान स्टँडर्ड असते. आम्ही मराठमोळी माणसं, मराठवाड्याची माणसं, पण शहरातली भाषा शुद्ध. पपुशेटी आमच्या तिकडं एकदम स्टँडर्ड भाषा असते. गावातली भाषा वेगळी, शहरातली भाषा वेगळी. शहरात आल्याच्या नंतर महिला म्हणते, महाराज तुम्ही चहा घेणार का? महाराज तुम्ही कॉफी घेणार का? मी म्हणतो ताई एंडो सरपण आणून द्या, थोडं घेतो. आहे का नाही? कशाला आहे का? असलं ते स्टँडर्ड बोलणं. शहरातली बाई रागावली तर किती रागावते माहिती आहे का? पिल्लू धिंगाणा नको करू बरं. पिल्लू धिंगाणा केला ना, बाळा तुझे पप्पा आले ना, तुझ्या पप्पाला सांगून देईल, खूप मार देतील बरं का. बस एवढं झालं रागावणं. रागावणं एवढंच असते. पण खेड्यातला नमुना अगं न सांगितलेला बरा. खेड्यातला नमुना का पिल्लू म्हणते का? खेड्यातला नमुना पप्या म्हणाले तुला पप्या. पप्या धिंगाणा नको करू पप्या. पप्या धिंगाणा केला ना, बापा सगट उभा चिरीन टोपा. विठाला विठाला बोलण्याची भाषा. महाराज आलात ना तुम्ही, महाराज आलात ना तुम्ही, आराम करून घ्या. आम्ही बेडवरती आराम करायला गेलोत महाराज. गेल्याच्या नंतर प्रवास करून थकलो होतो. थोडंसं काहीतरी उशाला तकवा वगैरे घ्यावा म्हणून मी सहज शब्द टाकला, हो आई साहेब
मी झोपतो इथं, मला आराम करायचे, उशाला काही आहे का असा शब्द टाकला. आई साहेब उशाला काही आहे का द्या ना, उशाला काही आहे का असं म्हणल्याबरोबर 85 वर्षाची म्हातारी मंजुळ काकू तुमच्यासारखीच होती ती, अशी चष्म्यामधून चष्मा काढला, ढासा ढसा रडायला लागली, पाणी यायला लागलं. फार वाईट वाटलं मला. महाराज आई शब्द चुकला का हो माझा, माफ करा मला. आई मी काही चुकीचं बोललो का? नाही हो महाराज. महाराज तुम्ही म्हणलात मला वाईट मिळलं. आई काय बोललोय मी महाराज? 10 वर्ष झाले हो लग्नाला, अजून उशाला काही झालं नाही. मी म्हणलं तुझी उषा चुलीत घाल, मग ह्या उशाला काय आहे का म्हणलं आहे का नाही. म्हणजे नाव काय ठेवतील काही सांगता येत नाही. विठाला विठाला म्हणून नाव ठेवत असताना चांगलं नाव ठेवा. आणि भगवान बाबाचं नाव काय ठेवलं खांदा कॉलनीकर? बोला बोला गड्या, काय नाव ठेवलं? आबा नाव ठेवलं, मर्दानी नाव. आणि ऐका 5 वर्षाचा आबा होतो आणि आबा त्या ठिकाणी आपल्या वडिलांना कौतुक, त्या ठिकाणी मासाहेबांना तुबाजी पाटलाला म्हणतो, बाबा मला या ठिकाणी राहायचं नाही, मला वारी करायची आहे, मला माळ घालायची, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जायचं आहे. आबा तू छोटा आहे, 5 वर्षाचा आहे, फार गर्दी असते, हजारो लोक लाखो भाविक येतात, आबा तुला जाता येणार नाही वारीला. आबाची आज्ञा, वडिलाची आज्ञा मोडून आज्ञा घेऊन त्या ठिकाणी 5 वर्षाचा आबा त्या ठिकाणी पंढरपूर वारीला जातोय. या ठिकाणी डिगोळ नावाचं गाव आहे. डिगोळचे गीते बाबा त्यांचा अनुग्रह घेतात, माळ घालतात आणि त्या ठिकाणी 5 वर्षाचा आबा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जातोय. जगाच्या मालकाच्या मंदिरात जातोय, राऊळात जातोय. राऊळात गेलेला आबा जगाचा मालक आबाकडे बघतोय. जगाच्या मालकाची काळी कुळकुळीत पाषाणाची मूर्ती आहे. संजीवन समाधी असणारा तो जगन्नियंता पांडुरंग परमात्मा, स्वयंभू प्रगटलेला पांडुरंग परमात्मा आबाकडे बोलतोय. आबा त्या ठिकाणी पांडुरंगाकडे बघतायत. बघता बघता दोघांची नजर होते आणि पाषाणाच्या मूर्तीतून आवाज येतो, या ओ भगवान बाबा. म्हणजे साक्षात पांडुरंगाने आबाला म्हणावं या ओ भगवान बाबा. ही ताकद म्हणजे माझ्या भगवान बाबाची. सामान्य समजू नका महाराज. ज्यांनी मनातून संकल्पनेने भगवान बाबाची प्रार्थना केली त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारं दैवत म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा आहे. सांगू द्या मला, त्या चकलंब्याच्या शेजारी सरोडी नावाचं एक गाव आहे, बरोबर आहे ना? कोणतं गाव आहे? सारकिनी नावाचं काहीतरी गाव आहे. न्यायाचार्य नामदेवजी महाराज सानप शास्त्रींनी सांगितलेली घटना आहे. निवृत्ती ढाकणे नावातला तिथला एक माणूस आहे. जमादार होता, पोलीस होता, तुमचा पाहुणा रावळा असेल कोणी. निवृत्ती ढाकणे होता बघा. एकुलती एक मुलगी मरणोत्तर अवस्थामध्ये पडलेली होती आणि भगवान बाबांनी सांगितलं, निवृत्ती तुला कार्तिकीला माझ्याकडे यायचंय. अंतिम श्वास मुलगी मोजत होती. एकुलती एक मुलगी, तळहाताच्या फोडासारखं ज्या मुलीला सांभाळलंय, रात्रचा दिवस केलाय, मोठं केलंय, त्या मुलगीला मरणाच्या काळामध्ये सोडून तो निवृत्ती ढाकणे भगवान बाबाकडे जातो. चेहरा पडलेला असतो. भगवान बाबा म्हणतात, का रे निवृत्ती तुझा चेहरा का पडलाय? जाऊ द्या ना बाबा संसारातल्या नाही सांग का चेहरा पडलाय? लाला म्हणायचा एक व्यक्ती होता. त्या लालाने सांगितलं, भगवान बाबा याची मुलगी मरणाच्या दारात आहे, गेली का नाही ते माहिती नाही, बस ती मेली बी असेल आम्हाला माहिती नाही, ती एवढ्या अंतिम श्वास मोजत होती, सांगा बाबा म्हणून याचा चेहरा पडलाय. भगवान बाबा म्हणतात, निवृत्ती चिंता करू नको, तू मुलीला सोडून पांडुरंगाच्या दर्शनाला आलाय, तुला देव सोडणार नाही. ज्या दिवशी तू घरी वापस जाशील, एसटी मधून उतरल्याच्या नंतर मुलगी तुला घ्यायला येईल. परिणाम दुसऱ्या दिवशी निवृत्ती ढाकणे बसनी गावाकडे येतोय. धावत पळत मरणातल्या दारातली मुलगी उठते आणि भगवान बाबाकडे जाते, निवृत्ती ढाकणेकडे जाते. हे चमत्कार म्हणजे माझ्या भगवान बाबाचा आहे. विडाला विडाला म्हणून भगवान बाबाला ज्यांनी भावनेने श्रद्धेने शरण गेलात, भगवान बाबा सर्व इच्छा पूर्ण करतात. भगवान बाबा अनुग्रह घेतात आणि भगवान बाबा आता नारायणगडावरती राहायला जातात, वाडीवरती जातात, तंड्यावरती जातात, वस्तीवरती जातात, शिक्षणाचा मार्ग शिकवतायत. ऐका माझ्या राजांनो, प्रत्येक समाजामध्ये संत जन्माला आला, त्यांनी शिक्षणाचा मार्ग, ज्ञानाचा, भक्तीचा, वैराग्याचा मार्ग शिकवला. प्रत्येकाने भक्ती कशी करावी, माळ कशी जपावी, टाळ कसा वाजवावा, प्रत्येक संतांनी शिकवलं. पण महाराष्ट्रामध्ये एकमेव संत झाले की त्यांनी भक्ती
बुद्धी कशी करावी हे शिकवलं आणि शिक्षण कसं घ्यावं हे सुद्धा शिकवलं. त्यांचं नाव म्हणजे भगवान बाबा गडकर. म्हणून भगवान बाबा म्हणायचे, बाबांनो वेळ पडली तर 1 एकर विका, पण लेकरं मात्र शिकवा. म्हणून ज्यांनी ज्यांनी भगवान बाबाचं ऐकलं त्या प्रत्येकाच्या घरामध्ये क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत. ही भगवान बाबाची कृपा आहे. म्हणून शिक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांना विनंती आहे, गड्या आपण सगळे इकडं बीड नगर जिल्हा इकडून आलेली माणसे, दादा उदरनिर्वाहासाठी आला, तुमचं सगळ्यांचं भगवान बाबांनी कल्याण केलंय, पण लेकराला शिकवा, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जर एका भांडे घासणारीचा पोरगा मंत्रालयाची पायरी चढत असेल तर तो शिक्षणाचा मार्ग माझ्या भगवान बाबांनी दिलेला आहे. त्या शिक्षणाच्या मार्गाने जा. आज भाग्यवान आम्ही सुद्धा आहेत की काही लोक म्हणतात महाराज लोक शिकलेले नसतात. मी सुद्धा BSc 3rd इयरचा माणूस आहे. म्हणजे आजचे 90% कीर्तनकार ग्रॅज्युएशन आहेत बाबा, आहे का नाही? हे ज्या दिवशी तुमचं नाव व्हायला लागतं त्या दिवशी समाज तुम्हाला त्रास द्यायला लागतोय. त्रास देणाऱ्या समाजाला कधी घाबरायचं नाही. सांगू द्या मला, ज्या दिवशी तुम्ही इथं उभा आहात, तुम्ही नसताना जर तुमच्या नावाची गर्जना किंवा चर्चा होत असेल तर समजायचं बंदे मी कुछ ना कुछ दम आहे का नाही. नसताना माणसाची चर्चा झाली पाहिजे. आता हे सप्ताह कमिटीने गोड नियोजन केले, सगळ्याला बरं वाटते का? काही आपल्याच अवलादी असे पत्रिका घेतात आणि म्हणतात आता 8 दिवस झोपू देत नाहीत रे, ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहेत बघा महाराज. सगळ्याला चांगल्या गोष्टीला 100% लोक नावं ठेवतात, आहे का नाही.